सत्य असेल तेच दिसेल. ब्रह्मपुरी येथील सोशल मीडिया रील स्टार रोहिणी पाराध्य वय वर्ष 25 हिचा आत्महत्या प्रकरणात तब्बल 23 दिवसांच्या तपासानंतर मंगळवेढा पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत तिचा पती निलेश विलास पाराध्य याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पतीकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30च्या सुमारास ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमधील राहत्या खोलीत रोहिणी पाराध्य हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर आत्महत्येमागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत होते. प्रकरणाचा सखोल तपास करताना पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड तसेच इतर पुराव्यांची पडताळणी केली. तपासादरम्यान निलेश पाराध्य हा मागील वर्षभरापासून रोहिणीला तिच्या इच्छेविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडत असल्याचं समोर आले. तसेच घरगुती कारणांवरून वारंवार वाद घालणे, भांडणे करणे आणि अधूनमधून मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितले. या सततच्या छळाला कंटाळून रोहिणीला टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिचे वडील बाळू गिरजप्पा शिवशरण राहणार अर्धनारी यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात निलेश विलास पाराध्य याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 108, 115, 2, 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर करत असून या कारवाईमुळे रोहिणी पाराध्य आत्महत्या प्रकरणाला नवे वळण मिळालं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.